येस. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण पोहोचलो आहोत सायन कोळीवाडा. वो R15 V2 का लाइट देतो ना, व्हाइट लाइट जो कल पूछ के गया था, व्हाइट लाइट. मित्रांनो पूर्ण गाडी खोलली आता. Hello everyone guys, how are you all? Hope so you all are doing good. This is your friend Rishi Moore and I'm back with a new vlog. मित्रांनो आज आपण निघालो आहोत GTB नगरला, म्हणजे सायन कोळीवाडा. आपली ही जी बाईक आहे, या बाईकचं थोडं सर्व्हिसिंग पण करायची आणि त्याच्यामध्ये थोडे चेंजेस पण करायचे आहेत. आपण निघणार आहोत कोकण दौऱ्याला, कोकण डायरीज यू ऑल कॅन से. जे आपण लास्ट टाईम गेलेलो, खेड वगैरे आपण सगळं फिरलेलो, दापोलीला गेलेलो. सो तसंच सेम ट्रिप असणार आहे ऑलमोस्ट. बट यावेळेस अजून कन्फर्म नाही आहे की सोबत कोण कोण आहेत माझ्या. ओके, सो ते सगळं तर तुम्हाला पुढच्या व्लॉग्समध्ये कळेलच, जेव्हा आपण निघणार आहोत वगैरे वगैरे ते व्लॉग्स तुम्ही बघालच. बट त्याच्या अगोदर आपली बाईक आपण घेऊन जाणार आहोत. सो बाईकची तयारी थोडीशी करायची आपल्याला. समोर नाकाबंदी आहे, इथे सिग्नल आहे. एनिवेज गाईज, आता आपल्याला सायनला जाऊन याची हेडलाईट चेंज करायची आहे. बिकॉज याची हेडलाईट, जी मेन हेडलाईट आहे ती डील झाली आहे आणि ती चेंज करायची. हॉर्न ऑलरेडी आपला चांगल्याने सर्व्हिसिंग करून घ्यायची. बाकी हा कलर वगैरे दिला, हा मी आल्यानंतर रिपेंट करेल पूर्ण गाडी माझी. ते बाजूचे काका बघितलं कसं बघत होते, भाई ये क्या कर रहा है. आणि मित्रांनो GTB नगरला माझा एक मित्र आहे, म्हणजे त्याच्याकडेच मी गाडी घेतो दरवेळेस सर्व्हिसिंगला. सो आपण तिकडे चाललो आता. अशी गाडी एकदम चांगली चालली आहे, म्हणजे अशी पण मी घेऊन जाऊ शकतो. बट सर्व्हिसिंग करण्याचं रिझन असं आहे, बघा इथे एक येल्लो इंडिकेशन येतं, ते माहीत नाही काय येतं. बट आधी नव्हतं येत, बट जेव्हा मी 6000 RPMच्या वर घेऊन जायचो ना गाडी, मग ते यायला लागलं. सो त्याच्यामुळे आपण आता सर्व्हिसिंग करून घेऊया एकदा बाईकची. आणि थोडं स्टिकरिंग पण करायचं आहे मला. बट मी विचार करते आधी गाडी घेऊन घेऊ की स्टिकरिंग करून घेऊ. हे जे नाव आहे हे चेंज करायचं, म्हणजे सेम परत टाकायचं. बट आता ते जुनं झालं आहे, ऑलमोस्ट थोडं निघायला लागलं आहे. तिकडचा इंस्टाग्रामचा लोगो गेला आहे, तो पण टाकायचा. गाडी थोडी फ्रेश वाटली पाहिजे जाताना, म्हणजे आपल्याला पण फ्रेश वाटतं. आणि लास्ट तुम्हाला ब्लॉग लक्षात असेल, आठवत असेल की नाही माहीत नाही, बट तेव्हा खरंच गाडीने, तुम्ही जर ते व्लॉग्स बघितले नसतील ना कोकण डायरीजचे, सो मी वरती माझी प्लेलिस्टची लिंक ॲड करतो, जाऊन खरंच बघा. मी काय मजा केलेली खरं सांगतो आहे. मी त्या दिवशी बघत होतो रात्री ते व्लॉग सगळे, आणि खरंच असं वाटलं यार खरंच मजा केलेली आम्ही लोकांनी. सो त्यावेळेस शुभम, मी आणि सिद्धेश आम्ही तिघंजणं गेलेलो. आणि यावेळेस शुभम तर कन्फर्म आहे, येतो आहे शुभमसोबत. सिद्धेशचं तळ्यात मळ्यात चालू आहे, हो नाही हो नाही हो नाही हो नाही चालू आहे. सो लेट्स सी काय घडतं आहे, कोण कोण सोबत येतं आहे, काय होणार आहे. कदाचित समिधा वगैरे पण सगळे जॉईन होणार आहेत. सो त्यांचं पण अजून कन्फर्म नाही आहे, समिधाचं पण. लेट्स सी कोण कोण येतं आहे. तोपर्यंत आजच्या दिवसात आपण फक्त सगळी तयारी करणार आहोत. मला अजून कपडे घ्यायचे आहेत, जाऊन कपडे नाही घ्यायचे आहेत मी, बिकॉज यावेळेस आपण प्रॉपर माझ्या गावामध्ये जाणार आहोत, मानगावमध्ये. जे आपण लास्ट टाईम हॉल्ट नव्हता घेतला, तो हॉल्ट आपण ह्यावेळेस घेणार आहोत. मानगावमध्ये जयंती असणार आहे, सो तिकडे पण शो वगैरे असणार आहे, कराओके शो. आता काय कसं करणार काय आयडिया नाही आहे. बट माझा एक भाऊ आहे अक्षय करून, सो त्याने सांगितले की तुला यायचं आहे, आपण तिथे थोडासा एक शो करूया वगैरे वगैरे. सो लेट्स सी काय असणार आहे तिथे. असंच तुमच्याशी थोडी गप्पा मारत मारत मी आता ऑलरेडी पोहोचलो आहे सायनला. आणि सायनच्या हा जो पुढचा ब्रिज आहे, त्या ब्रिजच्या खालून आपला राईट मारला का डायरेक्ट GTB नगर. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण पोहोचलो आहोत सायन कोळीवाडा.
बाईक मार्केट आहे ते तुम्हाला सगळं बनवून काय पण जुगाड मिळतील इथे सगळे. जसं ग्रँड रोडला एक मार्केट आहे तसंच इथे पण आहे. मला ग्रँड रोड जवळ आहे भाईकळ्यावरून. वाह बेटा वाह, अरे करना क्या चाहते हो आई. जाऊ दे चलो. तो बघा इजरार भाई, त्याला तुम्ही ओळखत असाल, लास्ट टाइम आपण मिरर चेंज केलेली तेव्हा तुम्हाला दाखवलेलं. इजरार भाई कहाँ पे लगाऊं? चलो आपण इथे गाडी लावूया आणि मग मिरर हे घ्यायला जाऊया, हेडलाईट्स घ्यायला जाऊया. ऑलराईट मित्रांनो, आपण गाडी तिथे लावणार होतो आणि मग हेडलाईट घेणार होतो. आधी आपण हेडलाईट घेऊया. भाजीचं दुकान आज थोडंसं चालू आहे. इथे रस्ता बंद असल्यामुळे ना खूप ट्रॅफिक झालं आहे. नो प्रॉब्लेम. चलो आपण लाईट्स घेऊया, दोन्ही लाईट चेंज करूया. हे बघा तुम्हाला दाखवतो एकदा. ही बघा, ही जी लाईट आहे ही ऑलमोस्ट डीम झालेली आहे पूर्ण. ही चालू नाही झाली. ओके, ही बघा, ही जी लाईट दिसते ही डीम झाली, ही पेटतच नाही आहे. आणि हीच पेटते पण ही थोडी कमी पेटते. ही तर अजिबातच नाही पेटत आहे, ही तर आतल्या आतच गेली बिचारी. सो ती आपल्याला चेंज करायची आहे. वो R15 V2 का लाइट देतो ना, वाइट लाइट जो कल पूछ के गया था, वाइट लाइट. दो लगेगा ना उसको, लेकिन 100% बोलिए क्या भाई हो गया ना पैसे रह गया आपके ये इसका वारंटी है? नहीं वारंटी वाला दूसरा वो आपने जो बोला था वो वारंटी वाला वही दे दो. वाला दिखाया था. वही दे दो, वारंटी वाला ही देना. आ रहा सर ग्राउंड में 2 मिनट में जी. हे जे ना हे जरा नकली वाटतात मला, नल्ला वाटतात. कधी पण जातील, काय होईल काय सांगता येत नाही. त्यापेक्षा भाई वॉरंटी वाली लगाते. 6 महीने का वॉरंटी. भले 2 पैसे जास्त जातील पण नेहमी चांगलं ब्रँडवालंच सामान वापरा जेव्हा पण तुम्ही बाहेर गावी जाता. ये इवनिंग में ना मैं उनका नंबर नोट कितना इसका? आप मेरे को भेज देना. 800 रुपये का एक है. 800 का एक है. कल आ जाएगा सर, कल आ जाएगा. इसका कितना वारंटी है? एक मिनट, आपका नंबर बोल दिया. 6 months ना. ओके हाँ, ये 14 चेक करा दिया. इंजन ऑयल क्या मांग रहे हो? इंजन बेयरिंग मित्रांनो पूर्ण गाडी खोलली आता आणि ऑइल फिल्टर चेंज करतायत, ऑइल चेंज करणार आहे, चेन स्प्रॉकेट चेंज करतात. चेन स्प्रॉकेट तर माहीत नाही का, बट रिसेंटलीच म्हणजे ऑलमोस्ट 8 महिने झाले असतील काहीतरी तेव्हा चेंज केलेलं. बट मला आठवत पण नाही, खूप आधी चेंज केलं असेल. ते पण नवीन घेऊन आलो चेन स्प्रॉकेट इथून. चेन स्प्रॉकेट ऑलमोस्ट पडले 2150. ऑइल पडला 1000 रुपयाचा. ह्या ज्या लाईट्स आहेत, ही लाईट एक पडली. हाँ वो मीटर भी, ये मीटर चेंज करना पड़ेगा क्या? नहीं भाई रिपेयर हो जाएगा. हो जाएगा रिपेयर? कर दो ना वो. यहाँ रिपेयर नहीं होगा. किधर होगा? इसरार बाय करते हैं. किधर? इसरार बाय करेंगे. कौन सी बात? इसरार बाय करेंगे. इजरार बाय. चालू तर ही एक लाईट चेंज केली आहे. कॉल करके बताया त्याच्या आतमध्ये जी तुम्हाला दिसते ती लाईट एक चेंज केली आहे. आणि ही एक लाईट चेंज करता येतं. ही बघा, ही लाईट गेलेली पूर्ण. रोड पूरा बंद करके रखे यार. भाई फिर भी कितना टाइम जाएगा टोटल अपने को? 3 घंटा. 3 घंटा. हे 3 तास आता आयुष्यातले माझे इथे जाणार आहेत.
ऑल राईट मित्रांनो, आत्ता मी आलो आहेत माझ्या ऑफिसवरती आणि ब्लॉग एडिट करून जस्ट एक्सपोर्टला लावला आहे. म्हणजे हा कालचा ब्लॉग आहे जयंतीवाला, जो साजन आणि विशाल दोघं जण सिंगर जे आहेत त्यांचा हे होता, त्यांचा शो होता तो, आणि त्या शोचा मी ब्लॉग बनवलेला. तो एडिट करून आता जस्ट टाकला आहे. एनिवेज, सो आजचा दिवस माझा खूप बोरिंग गेला बिकॉज कामं भरपूर झाली आहेत. बट मी खूप वेळ उभाच होतो एकाच ठिकाणी जेव्हा सर्व्हिसिंगला गाडी गेलेली, आणि आय वॉज नॉट दॅट हॅपी की माझी गाडी आधी स्टार्टिंगला मला असं वाटलं यार खूप चेंजेस होत आहेत. आधी मी नीट आणली गाडी, आता गाडी जागेवरच नसते, हलते थोडी अपसेट होतो थोडा. पण त्याच्यानंतर त्यांनी कोन सेट केला, प्रॉपर चालली बस त्याच्यानंतर. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ब्राईटनेस मला ना लाईटची अजिबात आवडली होती. सो मला असं वाटलेलं की पूर्ण अंधार असेल, मला ॲटलिस्ट एवढी ब्राईट दे ना की मला क्लिअर दिसलं पाहिजे अंधारात पण. बिकॉज माझं जे हेल्मेट आहे त्याचं जे वायझर आहे ते थोडं ओशन ब्लॅक आहे, काय त्याला असं आईस स्मोकी ब्लॅक का असा आईस ब्लॅक असं म्हणजे काहीतरी बोलतात. सो तसं आहे, तर त्याच्यामुळे विजन एकदम स्पष्ट असेल ना तर काही टेन्शन नाही. आणि मला वायसर बंद ठेवून चालवायची सवय आहे, बिकॉज मला ते धूळ गेलेली हवा गेलेली आवडत नाही डोळ्यांमध्ये वगैरे वगैरे. सो त्याच्यामुळे मला ते विजन खूप क्लिअर पाहिजे होतं, ब्राईट पाहिजे होतं. आणि तेवढं विजन ब्राईट मला तेव्हा तिकडे नाही वाटलं. बट जेव्हा मी इथे ऑफिसच्या इथे आलो ना, तिकडे अजिबात लाईट नसते. माझं ऑफिस इथून आतमध्ये येतो, सो तिकडे एकदम बक्का समजार असतं एकदम. सो तिथे खूप ब्राईट दिसलं. मी लाईट हे बंद करून चेक केलं वायझर. आता जुनं हेल्मेट जे घातलेलं आहे त्याच्यामध्ये त्या वायझर एकदमच हे आउटडेटेड आहे, ते चेंज करायचं आहे मला. पण त्यातून पण मला नीट दिसत होतं. मग आता जरा ठीक वाटतं की येस चलो ठीक आहे, वो एक काम होतं. फक्त एक गोष्ट आता राहिली आहे, ते बफिंग करताना एक विंगलेट जी तुटली ना, ते फक्त जरा डोक्यात येईल आता. ते आता जाऊन परत तिकडे चेंज करा, कारण का ते कुठेच मिळत नाही. ते डायरेक्ट आपल्याला जावं लागणार कुर्ला CST रोडला त्याच्यासाठी. सो उद्या ते एक घेऊन मी ते लावून टाकेल गाडीला. आणि अजूनपर्यंत आमचं ठरलेलं नाही आहे. आज तारीख बघा किती, आज 13 मे आहे. आम्ही निघणार आहोत 15 मेला, आणि अजूनपर्यंत आमचं ठरलं नाही. 9:45 झालेत आता, हे बघा 9:45 झालेत ऑलमोस्ट, आणि अजूनपर्यंत ठरलं नाही की माझ्यासोबत कोण कोण येणार आहे. ओके, सिद्धेशने अजूनपर्यंत कन्फर्मेशन नाही दिलं आहे. शुभम, मी, अक्षय आणि करण 4 जण कन्फर्म आहोत. 2 जणांचा सिद्धेशवरती अवलंबून आहे, शाहू आणि समीरा. या दोघांचं सिद्धेशवरती अवलंबून आहे. जर सिद्धेश आला तर एक गाडी ॲड होईल, आणि त्या एका गाडीवरती मग आम्ही ॲडजस्ट करणार आहोत कसं काहीतरी वगैरे वगैरे. काय होणार आहे कसं घडणार आहे खूप कॉम्प्लिकेशन तर काहीच माहीत नाही. बट एवढं आहे की त्या ब्लॉगला खूप मजा येणार आहे. आम्ही जेव्हा निघणार आहोत, सो कोण सोबत असेल काय असेल मजा येणार आहे. ते सगळे ब्लॉग्स बघण्यासाठी, आमचे कोकणच्या पूर्ण दौरा पूर्ण राईड सगळ्या बघण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला मग नोटिफिकेशन्स येतील. मी लगेच ब्लॉग अपलोड केल्या आणि मग तुम्ही ते ब्लॉग्स बघू शकता. लास्ट टाईमचे जे ब्लॉग्स होते कोकणचे माइंड ब्लोईंग, मी त्या दिवशी रात्री बघत बसलेलो. खूप म्हणजे मीच हसत होतो बघतानाच की आम्ही खूप मजा केली खरंच. मी तुम्हाला त्याच्या हे बघा इथे राईट लेफ्ट कुठेतरी वरती आहे ना, आयकॉन जे असतं ना त्याच्यावरती कोकण डायरीज असे प्लेलिस्ट येईल, त्याच्यावरती जाऊन खरंच बघा मित्रांनो, खरंच आवडेल तुम्हाला. मला मी परत बघत होतो आता ते त्या दिवशी, मजा आली बघायला. सो आता पुढचे पण ब्लॉग्स धमाल असणार आहे, खूप मजा येणार आहे. आम्ही कोकणात कुठे कुठे जातो आहे, काय करतो आहे वगैरे सगळं बघण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. सेकंड टाईम सांगितलं आता. सो चलो, आता हा ब्लॉग जसा एक्सपोर्ट होईल, हा ब्लॉग जसा एक्सपोर्ट होईल तसा मी लगेच अपलोड करून टाकेल, आणि अपलोड केल्यानंतर तुम्हाला लगेच भेटेल पुढच्या ब्लॉगमध्ये. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईस, सी यू सून इन द नेक्स्ट ब्लॉग. बाय.